बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आपण जर बघत असाल तर उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात जी आहे आता झालेली आहे आणि सध्या शिवसेनेच्या माध्यमातून संदेश डबधरे आणि एनसीपीच्या माध्यमातून प्रियंका आशिष दामले जे आहे यांचे अर्ज उपनगराध्यक्षपदासाठी बघायला मिळत आहेत. थेट लाईव्हच्या माध्यमातून आपण जे काही असणार आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नेमकं कोण होणार उपनगराध्यक्ष हे आपल्याला काही वेळातच जे ते माहिती मिळणार आहे. आपण जर या ठिकाणी बघत असाल तर काही क्षणामध्ये जे आहे आता ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. उपनगराध्यक्ष पदी कोण विराजमान होणार हे आपल्याला माहिती मिळेल. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक जे आहेत आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शिवसेनेचे संदेश डबधरे यांचा अर्ज देखील मागे घेण्यात आलेला आहे आणि बिनविरोधी म्हणून थेट आपल्याला या ठिकाणी प्रियंका आशिष दामले यांना उपनगराध्यक्षपदासाठी आम्ही निवडून देतो असं शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. त्यांचा फॉर्म जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे. आताच प्राप्त झालेल्या पत्रकानुसार शिवसेना पक्षाचे ऍडव्होकेट संदेश भारत डबधरे यांनी आपला उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्या अनुषंगाने आता फक्त एकच वैध अर्ज आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे प्रियंका आशिष दामले यांचा उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज. तर आजच्या या कुळगाव बदलापूर नगर परिषदेत सौ प्रियंका आशिष दामले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असे मी प्रियंका आशिष दामले यांचे अभिनंदन उपनगराध्यक्ष मॅडम. आपण उपनगराध्यक्षपदी आपण बघत आहात प्रियंका आशिष दामले यांची नगराध्यक्ष यांनी निवड ती झालेली आहे. उपनगराध्यक्ष पदाची निवड केलेली आहे आणि मी माननीय प्रियंका आशिष दामले यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच नगर परिषदेच्या वतीने माननीय मुख्याधिकारी यांना विनंती करतो की उपनगराध्यक्ष मॅडमचा सत्कार. प्रियंका आशिष दामले यांची बिनविरोधी म्हणून निवड जी ती या ठिकाणी झालेली आहे. उपनगराध्यक्ष पदावरती आपल्याला आता जर बघत असाल तर प्रियंका आशिष दामले जे आहेत त्या विराजमान झालेल्या बघायला मिळतात आणि नगराध्यक्ष पदावर भाजपाच्या रुचिराताई घोरपडे जे आहेत त्या क्रमांक 2 नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करणे. आता स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते नेमकं कोण होतं ते बघणं गरजेचं ठरणार आहे. नगर परिषदेत बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियंका आशिष दामले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोधी निवड येथे झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीला 3 संख्याबळ मिळणार आहे आणि शिवसेना पक्षाला 2. आता 4.49 आपण धरलं होतं आणि आमचं संख्याबळ आहे 26. तर आमचं जास्त संख्याबळ असल्या कारणाने
त्याच्यात जे नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून जे प्रभागामध्ये जे निवडून आलेले जे सदस्य आहेत, त्यांना एकाच पदाचा अधिकार दिलेला आहे. आणि जर एकाच पदाचा अधिकार दिलेला असेल तर तुलनात्मक संख्या करताना तो एकच गणला गेला पाहिजे. ही अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणि मला वाटतं त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह मी दाखल केलेलं आहे. कालच हायकोर्टामध्ये जी सुनावणी झाली, मला वाटतं जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना ते सुद्धा आलेले असतील. जर तुलनात्मक संख्येच्या आधारे कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय झाला तर त्याला कोर्टाने सांगितलं आम्ही स्थगिती देऊ आणि त्याच्यानंतर पुढची तारीख ही विस्तारित केली. नक्कीच तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या चुका आहेत तर जिल्हाधिकाऱ्यांच्या चुका आहेत ते सोक्षमोक्ष त्या ठिकाणी हायकोर्ट त्याच्यावर निर्णय देणार आहे. म्हणून मला विनंती आहे की आपण जो तुलनात्मक जो गट जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला नोंदवून दिलेला आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला शिवसेना पक्षातर्फे मला असं वाटतं की तो चुकीचा गट आहे. तरी आता आपण पहिल्यांदा मला सांगा की आपण 49 तुलनात्मक घेणार आहे 50% बदलापूरमध्ये करून हा तुलनात्मक नगराध्यक्ष तयार करणार. 49 म्हणजे 4.9. आता पाचच्या तसं नाही हा. म्हणजे आज आपण 49 नगरसेवक आहोत बरोबर. तुम्ही 49 डिवाइड बाय 5 मल्टिपल 5 म्हणजे भागिले 5 करणार आहे तर 50 भागिले 5 करणार. 50 भागिले 5 कारण काय 4.9 म्हणजे पाचचा एक आकडा पूर्ण होतो. तारखेला 50 ची संख्या जर सभागृहाची नसेल तर मला वाटतं ते आपण त्याला हे करणं भागिले करणं हे योग्य नाही असं मला स्वतःला वाटतंय. तर त्याच्यावर आपण टेक्निकली अभ्यास करावा. 5-10 मिनिटं पाहिजे तर सभागृहाची आपण घ्या जे आमचे बोलले ते आपण नाही घ्या तरी पण अजून ही दोन संख्या समजा तीन संख्या जो तिसरा जो सदस्य निवडून जाणार आहे त्याच्यासाठी आपला काय कॅटेगरी असेल तो सुद्धा आपण आपल्या सभागृहाला सांगा. दोन आपले सरळ जातात बरोबर आहे. तिसरा जो सदस्य आहे त्याच्यावर तुम्ही मला एक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट स्थापन केलेला आहे. सन्माननीय नगराध्यक्ष महोदया, आम्ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी गट स्थापन केलेला आहे. 22 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, 3 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, असे 25 जणांचे नगरसेवक आणि आपण स्वतः नगराध्यक्ष महोदय की ज्यांना मतदानाचा अधिकार नसला तरी आपण सदस्य म्हणून गणल्या जातात. असे 26 जणांच्या गटाची अधिकृत सर्व कागदपत्रासह आणि सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे त्या प्रकारचे पेपर सादर केले आणि आपल्याकडे प्रशासनाकडे पत्र देखील आलंय की आमच्या 26 सदस्यांची त्या ठिकाणी नोंद झाली. 26 सदस्यांची नोंद झाली असल्यामुळे आम्हाला जे काही 5 स्वीकृत सदस्य आहेत, पूर्वी पण 47 नगरसेवक होते तेव्हा देखील 5च होते, आता 49 आहे तेव्हा देखील 5च आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार 26 सदस्य आमचे, शिवसेनेचे 24 आहेत, त्यामुळे तिसरा जो सदस्य त्याचा अधिकार आमचा आहे. तर आम्हाला 3 सदस्य देण्यात यावे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. जर सन्माननीय सदस्य वामनजी म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार 49 सदस्य जरी गृहीत धरले तरी देखील आम्ही 25 आहोत, 22 अधिक 3, त्यामुळे तरी देखील आमचाच अधिकार होतो, त्यांचे 24च राहतात. त्यामुळे मला आपली विनंती आहे. दुसरी, सन्माननीय सदस्य हायकोर्टामध्ये गेलेले आहे, कोर्टाचा जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, पण आमच्या प्राप्त माहितीनुसार कोर्टामध्ये त्याची बोर्डवर देखील ती केस अजून आलेली नाही. तर 20 तारखेला बोर्डवर घ्यायचं का नाही ते कोर्ट ठरवणार आहे. त्यामुळे आज आपण या प्रकारात कुठलीच स्थगिती न देता आमच्या आघाडीचे 3 स्वीकृत सदस्य आपण या ठिकाणी घोषित करावे, त्यांचे 2 घोषित करावे आणि जो काही भविष्यात कोर्टाचा निर्णय त्यानंतर स्थगिती आहे तो आम्हाला देखील बंधनकारक आहे आणि सर्वांना बंधनकारक आहे. आणि या बाबतीत प्रशासनाने देखील त्यांची भूमिका, त्यांना जे आलेले आदेश कलेक्टर साहेबांकडून जी काही घटनादुरुस्ती झालेली आहे ती देखील त्यांनी याबाबत त्याची स्पष्टता द्यावी. आमचा तिसरा सदस्य देण्याचा तुमचं ऑब्जेक्ट आहे फक्त जो तुलनात्मक घटनामुळे आता 8.8 बरोबर किती काय असेल फक्त बदलाव तुम्ही घ्या. या 2 इश्यू जो काय
काही वाटत दहा नाही 49 ला गेला 50 ला गेला फक्त 50 आले आज तर 49 आहे त्याच्यामुळे संख्या 5 राहणार आहे 49 प्रमाणे आपण ऑप्शनची सदस्य संख्या 5 धरावी असे आमच्या भारतीय जनता पार्टी ताकदीच्या आपल्याला अध्यक्ष मॅडम तुमच्या थोडं सदस्य भावना माझ्या लक्षात आहे तुम्ही टेक्निकली मुद्द्यावर बोलू कशावर आपण समजा 49 भागिले 5 बरोबर थोडस आपण गणित करूया 49 9.8 ला 4.9 ठीक आहे जो काही 4. बरोबर तो गुणांक सुद्धा असेल तो अपूर्णांक सुद्धा असेल ही फक्त जर पुन्हा टक्केचा वर केली तर त्याला गुणांक आपलं सुद्धा आपलं फरक ते 10 पॉईंट बरोबर आहे किती आहे जरा सर्व समग्र आपल्याला या निवडणुका आपण कष्ट टेक्निकल बेसवर एक पॉईंट पण काढणार बरोबर आहे त्यासाठी जो काही 2 मिनिटं जो काही गुणांक करताय तो फक्त तुम्ही रेकॉर्डवर घ्या म्हणजे कोण पण घेऊ का नाही तिसरा तुमचा जास्त मला काय त्याला औचित्य नाही फक्त जे काय असेल ते तुम्ही कागदावर घ्यायचं म्हणजे असं व्हर्बली घेऊ नका आता मी कोर्टात तुला मी पिटिशनर आहे बरोबर मला हे सर्व मेन्शन करायचं ना कोर्टाच्या पण की आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे बरोबर त्याला आम्ही कायदेच करायचं काम आम्ही करणार आहोत अध्यक्ष महोदया आपल्या परवानगीने या ठिकाणी मी बोलतो कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये एकूण सदस्य संख्या 49 आणि नगराध्यक्ष 50. नगराध्यक्ष आणि नगरसेवक एकाच निवडून आले असतील तर शासनाकडे या बाबतीमध्ये जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्याच आठवड्यामध्ये त्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय केला आणि नगराध्यक्ष आणि हा जर सदस्य असेल तर तो सदस्य म्हणून सुद्धा काउंट केला जातो आणि तो नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काउंट केला जातो आणि त्या अनुषंगानं आपली सदस्य संख्या ही 49+1 अशा प्रमाणे 50 सदस्य संख्या त्या ठिकाणी होते आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने त्या ठिकाणी गट नोंदणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर केली. माननीय जिल्हाधिकारी यांनी त्याला 26 आणि 24 शिवसेने नोंदणी केली त्याला 24 आकडा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने गेली त्याला 26 आकडा दिला आणि हे पत्र आजपर्यंतचं ऑथेंटिक पत्र आहे. माननीय जिल्हाधिकारी यांना गटाला मान्यता द्यायचा अधिकार आहे. आजच्या मितीपर्यंत 26 आणि 24 असा गट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यामुळे कौलानी संख्यावर पकडताना आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा 5 याच्यामध्ये जी कमीत कमी संख्या असेल ती त्या ठिकाणी होते. आपले 50 सदस्य किंवा 49 सदस्य जरी पकडले तरी आपण 4.9 येतो म्हणजे आपण 4.5च्या पुढे जातो म्हणजे आपले 5 सदस्य संख्या होते हे तर अगदी कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 26 सदस्य पकडले त्यांचा 2.6 होतो. अगदी म्हात्रे साहेबांनी सांगितलं ते माननीय उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयात त्या बाबतीमध्ये पिटिशन दाखल आहे आणि त्याचा निकाल लागणार आहे. आजच्या मितीला तर उच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये निर्देश दिलेले नाहीये आजच्या मितीपर्यंत. भविष्यात काही निर्देश होतील तो मागे होणार. तरी सुद्धा या गटाचा जो पूर्णांक आहे तो 2.6 या पत्राप्रमाणे होतो आणि त्यांच्या माहितीप्रमाणे 2.5 होतो. त्यांचा पूर्णांक त्यांचा जो आहे तो 2.4 होतो. आपल्या म्युनिसिपल ऍक्ट प्रमाणे ज्याचा पूर्णांक जास्त होईल 2.4 पेक्षा 2.5 ही संख्या नक्कीच जास्त आहे. त्याच्यामुळे जेव्हा ऑड फिगर येते तेव्हा ज्याचा पूर्णांक जास्त असतो त्याला त्या ठिकाणी त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे 2.5 और 2.6 आजच्या मितीला 2.6 आकडाच हा ऑथेंटिक आहे कारण माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्राला कुठल्याही प्रकारची स्थगिती दिली नाही. तुम्हालाही कुठले प्रशासनाने निर्देश त्या ठिकाणी आले नाहीत. त्याच्यामुळे 2.6 प्रमाणे काउंट केलं तरी सुद्धा या गटाचे 3 सदस्य जातात आणि 2.4 प्रमाणे काउंट 2.5 प्रमाणे काउंट केलं तरी सुद्धा या गटाचे 3 सदस्य त्या ठिकाणी जातात आणि शिवसेनेच्या 2.4 प्रमाणे कारण 2.5च्या खाली असल्यामुळे 2.4 आणि एक संख्या जास्त असल्यामुळे 2 आणि 3 हे प्रोपोर्शन ऑथेंटिक ठरतं कायद्याने ठरतं. ते सन्माननीय सदस्य माननीय उच्च न्यायालयात गेले त्याच्यानंतर त्याची याचिका दाखल झाली त्याबाबत नोटीसा येतील प्रशासन त्याला उत्तर देईल माननीय जिल्हाधिकारी उत्तर देतील आपण त्याच्यामध्ये पार्टी असू तर आपण त्या बाबतीमध्ये उत्तर देऊ. आजच्या मितीला कायद्याप्रमाणे 26-24 हे पत्र ऑथेंटिक आहे त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी अशी आपणास नम्र विनंती. फक्त जे काय 2.4 मान्य आहे मला 2.5 किंवा 2.6 तुम्ही 26चा तुलनात्मक तक्ता घेतला तर मला फक्त ते रेकॉर्डवर घ्या. जो तिसरा सदस्य निवडून येणार आहे तो आमची शिवसेनेची तुलनात्मक गटाची संख्या 2.4 येते आणि तुमची 2.5 किंवा 2.6
नाहीये. फक्त जो तुलनात्मक तक्ता तयार करणार आहे त्या रेकॉर्डवर ते द्या की तुमचा तिसरा सदस्य आता डायरेक्ट निवडून असं नाहीये. अच्छा. त्याचा तुलनात्मक तक्ता तयार केलेला आहे. प्रत्येक सदस्याला वाटेल 4 सदस्याला 9.8 9. हे पण काय असेल 4.9 नाही 4.9 4.9 ला आपण 4 सदस्य निवडून द्या. म्हात्रे साहेब माझं असं स्वतःचं मत आहे. माझा- त्याला जो तुमचं काउंट येईल तो तुमच्या काउंट रेकॉर्डर घ्या. जो आमचं काउंट येईल तो आमचा काउंट सभागृहात घ्या. आम्ही तो अर्ज मागे घेऊ. बरोबर ना? आजच्या प्रमाणे आता जिल्हाधिकारी साहेबांचं जे पत्र आहे ते ऑथेंटिक पत्र आहे. या पत्राला कुठलंही चॅलेंज त्या ठिकाणी झालेलं म्हणजे त्यांनी कुठली स्थगिती दिलेली नाहीये. आम्ही त्याच्यावर बोलतच नाहीये. रेकॉर्डवर घ्या. घटनेचं एक मिनिट. माझं ऐकून घ्या. तुमच्या लक्षात ना जो 5वा सदस्य आपला निवडून जाणार आहे तो 5वा सदस्य तुमच्यावर पण संख्याबळ नाहीये, आमच्यावर पण संख्याबळ नाहीये. जो काही रिश्यू येईल जो आमचा 2.4 हा रिश्यू येणार आहे. तुम्ही 26 सदस्य पकडत 2.6 येणार आहे. तुम्ही जर 25 पकडत तर 2.4 येणार आहे. फक्त जो 5वा सदस्य निवडून येणार आहे ते तुम्ही रेकॉर्डवर घ्या. आपले 40 सदस्य तुमचे तुलनात्मक तत्त्वावर 2 सदस्य तुमचे डायरेक्ट निवडून येतात, आमचे डायरेक्ट निवडून येतात. जी तुलनात्मक हा टेक्निकल बेसवर आपण तिसरा सदस्य डिक्लेअर करणार आहोत. तर तो 5वा सदस्य त्या 5वा सदस्य विषयावर रेकॉर्डवर आहे. सन्माननीय नगराध्यक्ष महोदया, सन्माननीय वामनजी म्हात्रे यांनी जी सूचना केली आहे त्या बाबतीत आमचं असं स्पष्ट मत आहे. आजपर्यंत जो काही अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांचा आला त्याप्रमाणे आमचे 3 सदस्य नियुक्त होतात. आपण करावे त्यांच्या बाबतीत जे त्यांचे डाऊट्स असतील, डाऊट असणं स्वाभाविक आहे. कलेक्टर साहेबांचा आपण त्या बाबतीत अभिप्राय मागावा. आजची कारवाई आज पूर्ण करावी. त्यांचे जे काही डाऊट्स आहेत ते कागदपत्र लिहून घ्यावे आणि त्या डाऊटवर आज तुम्हाला देखील अधिकार नाहीये की किती त्यांची ते गुणांक ठरवायचा ते जिल्हाधिकारी ठरवणार. त्या सदस्य गुणांक ठरवायचा अधिकार हा कलेक्टर साहेबांना आहे. नगरपालिका नामने शिफ्ट सदस्यांचे नॉर्म्स काय ते बघा. ते जे नॉर्म्स आहेत आहेत ना त्यांचे सल्लागार ते जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे त्या जे काही गुणांक नॉर्म्सप्रमाणे ठरतात. आम्ही 26 नाही अहो याच्यानंतर विषय समितीच्या निवडणुका लागणार आहे. कुठलीही तुम्ही आमच्या सन्माननीय दोन्ही भगिनी नगराध्यक्षा ज्या झालेल्या आहेत त्या दोन्ही भगिनी आहेत. दोघींना अनुभव त्यांना हळूहळू येणार आहे. कुठल्याही त्यांना घटनात्मक रेकॉर्डवर काही गोष्टी त्यांच्याकडून बदलून घेऊन त्याची कोर्टामध्ये प्रक्रिया कृपया आणू नका. माझी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की दोन्ही आपल्या भगिनी आहेत, दोन्ही नवीन आहेत. हा तर 100% सगळ्यात जास्त भगिनी आहेत. तर रेकॉर्डवर सन्माननीय सदस्य वामनजी मला तसं बोलण्याचा उद्देशच नाहीये. सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत त्या दोघी आम्हाला एवढीच विनंती आहे सर्वांना की सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांना की नगराध्यक्ष महोदय हा जो निर्णय आहे हा गुणांक ठरवण्याचा हा कलेक्टर ऑफिसचा आहे, हा प्रशासनाचा आहे. तर त्या बाबतीत त्यांचा अभिप्राय आपण घ्यावा. तोपर्यंत ही कारवाई पुढे कारवाई करायला आमच्या कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन आहे. बरोबर हे आपले नामनिर्देशित सदस्य 5 जण बरोबर 5 ला वोट पॉईंट किती येतात? मुद्दा असा आहे की हा अधिकार आपला नाहीये. ठीक आहे ना. हा अधिकार आपला नाहीये. या सभागृहात आपण नाही हा सभागृहाचा अधिकार नाहीये. हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. त्यांनी ठरवून आलेला आहे. त्या जिल्हाधिकारी 26 संख्या दिली ना. मग ते 26 संख्येप्रमाणे आम्ही करतोय. 26 प्रमाणे आम्ही 26 संख्येप्रमाणे आपले 3 सदस्य वाचून दाखवावे. त्यांचे 2 सदस्य वाचून दाखवावे. गुणांकाचा संख्या आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अभिप्रायाला पाठवू आणि त्यानंतर जिल्हा तुमची चर्चा सगळी रेकॉर्ड होतीये. तुमची चर्चा रेकॉर्ड होतीये. अहो चर्चा आहे बघा. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला अनुसरून चर्चा होईल ना. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला तुम्ही चर्चा कराल ती कसं काय गृहीत धरणार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला अनुसरून चर्चा करू. 26 आमची संख्या आहे, 24 तुमची संख्या आहे. त्याच्यामुळे आमचा गुणांक जास्त असल्यामुळे आमचे 3 सदस्य होतात. त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कारवाई करावी आणि यांचा रेकॉर्ड होती घ्यावं. अहो तिथे चालू आहे रेकॉर्ड. त्यांचं पत्र कलेक्टरकडे अभिप्रायाला पाठवून द्यानंतर नाहीये. तो टेक्निकल बेसवर आपण डिक्लेअर करणार आहोत ना.
अरे ठीक आहे ना, मी काय बोलतो, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण टेक्निकल बेस आपण ठरवणार नाहीये. नगरपालिका चालत जिल्हा- नाहीये. ऐका, नगरपालिका ऐका, जो नामनिर्देशित सदस्य आहे तो नगरपालिका ऍक्ट प्रमाणे चालतो. तुम्ही बघा, मुख्याधिकाऱ्यांना खुलासा ऐका, तुम्ही ना जिल्हाधिकाऱ्यांना फक्त गटसंख्याचा नाही मात्र सर म्युन्सिपल ऍक्ट प्रमाणे तौलानिक 2 मिनिटं तुम्ही तुमचं बोलणं झालं असेल तुम्ही बोलू, तुम्ही पूर्ण बोलून तौलानिक संख्याबळ ठरवण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी यांचा आहे आणि माननीय जिल्हाधिकारी हे या नगरपालिकांचे या जिल्ह्याचे मेन इंचार्ज आहेत. तुम्हाला सांगतो म्युन्सिपल ऍक्ट प्रमाणे तौलानिक संख्याबळ ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे. ऐका म्हटलं सर, ऐका ना, हा. 26 मान्य आहे आम्हाला. बरोबर. ठीक आहे. Yes. आपला एक सदस्य कितीला गणला गेला? नाही 2.6 होतो ना मग 26 चा 2.6 तुमचा 2.4 होतो. आता तुमची आमची सदस्य संख्या जवळपास आहे म्हणून आपण हे मांडतो, बरोबर? नाही तर मांडलो असतो का तुमचा डायरेक्ट निघून गेला असता. बरं, ऐका ना तुम्ही, तुमचा आम्हाला जो 5वा सदस्य आहे, त्यासाठी आम्हाला काहीतरी पॉईंट कमी पडतात, बरोबर आहे? आम्ही 50% आत आहे म्हणून तो अधिकार तुमचा आहे, बरोबर आहे? ऐका, तुमचं 2 पॉईंट समजा 49 पकडली तर तुम्ही 49 पकडले हा शब्द बोलूच नका, कारण या सभागृहामध्ये 49 पकडू शकत नाही, कारण ऑथेंटिक 50च आहे. 50 पकडली. Yes. 2.6 होतं. 2.6 बरोबर. ओके ओके. वामन वाचलं मान्य आहे? बरोबर. मान्य आहे ना? तुम्ही रेकॉर्डवर घेताना 2.6 घ्या की आम्ही 50 संख्येनुसार फक्त पट्ट्यावर घ्या. सामान्य नगराध्यक्ष नगराध्यक्ष मॅडम जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचं व्हायोलेशन करू शकतात का? नाही करू शकत. तसं नाही, आम्ही पण करू शकत नाही. त्यांना काय अधिकार आहे? 2.6 चा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पत्र पाठवून दिलाय. आम्ही तसं काय मागे घेणार तो? 2.6 प्रमाणे मागे नको घेऊ का तो? कोणता आम्ही दिलेला तिसरा सदस्य तो मागे नको घेऊ का? त्यांचा तसं नाही तो तुमचा अधिकार नाही. ऐका म्हात्रे साहेब 2 मिनिटं तो तुमचा नाही. तिसरा मागे घेण्याचा विषय नाहीये. नाही मागे घ्यायचा अधिकार साहेब, नाही. ऐका. मागे घ्यायचा अधिकार तुमचा नाही आहे. कायदा सांगू एक मिनिटं कायदा सांगू एखाद्या ठिकाणी माझं 2 मिनिटं ऐका सर माझा ऐका 2 मिनिटं ऐका. तुम्ही हे बघा, तुम्हाला सांगतो, वाचून दाखव. हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे. जर एखाद्या गटाने त्यांच्या संख्येपेक्षा जर जास्त सदस्य दाखल केले तो पीठासीन अधिकाऱ्यांना गटनेत्यांना सांगू तो अर्ज मागे घेतला पाहिजे. नाही त्याच्यात पण असं आहे ऐका आता आमची पण प्रोव्हिजन ऐका ना मात्र त्याच्यामध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहे की समजा त्या घटनेने फॉर्म मागेच नाही घेतला तर त्यांना तौलानिक संख्याबळाप्रमाणे त्याचा अधिकार कोणाचा आहे? त्या घटनेने फॉर्म मागे नाही घेतला. आता तुमचे 10 फॉर्म आले तिथे तुमचे 10 फॉर्म आहेत या ठिकाणी आले त्यांच्याकडे जो तक्ता आला त्याच्यामध्ये 10 फॉर्म आले. आता त्या 10 फॉर्म पैकी तुमच्या तौलानिक संख्याबळाप्रमाणे तुम्हाला 2 मिळतात आणि ते 2 ठरवण्याचा अधिकार आम्ही दिला ना 2चा. तुम्ही 2चं पत्र दिलेलं आहे. तिसरा टेक्निकली तुमच्या पण त्या पूर्णांक संख्येत जातो त्या संख्येत जातो का? तो 2.6 हा टेक्निकल बेसवर डिक्लेअर करणार आहेत पीठासीन अधिकारी, बरोबर? टेक्निकल बेसवर तुम्ही आमच्या पुढे, बरोबर आहे? फक्त त्याला पटलावर घ्या आणि तो विषय संपवा, 2.6 एवढंच येतो. विषय. तो पूर्णपणे 2.7 झाला. 2.6 तीन झाला, बरोबर आहे? आणि आमचा 2च राहिला. आम्ही पुढे बोलतो का आम्ही हे तो अधिकार त्यांचा आहे, ते कोणाला नाही जाईल मग. आणि तुम्हाला माननीय उच्च न्यायालयात तुम्ही गेलेला आहात माननीय उच्च न्यायालयात त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला घटनेने सांगितलंय तो त्यांनाही मान्य असेल आम्हालाही मान्य असेल. अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं फक्त पट्टावर घ्या. घेतलं रेकॉर्डिंग करून घेतलं. आता ते सचिव आहेत पालिकेचे सचिव आहेत ते त्याचा सरळ इतिवृत्त लिहिताना डिटेल लिहितील. अध्यक्ष महोदय या ठिकाणी कॅमेरा सगळं चालू आहे. आपण इतिवृत्त हे कॅमेऱ्यात बघून नंतर सगळं लिहित असतो. तौलानिक असेल संख्याबळ असेल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतील जितकी सदस्य संख्या असतील या सगळ्याचा निर्णय या कॅमेऱ्यात ते कॅप्चर झालेला आहे. आपण आता दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई सदस्य संख्येची करा अशी माझी विनंती. आमचं म्हणणं चर्चा. अरे बाबा तसं नाही, ही पण सदस्य संख्या डिवाइड बाय 5 आणि हे काय पहिले काय झालं आणि तुम्ही 5वा सदस्य कुठच्या नियमाप्रमाणे डिक्लेअर केलं ते तर एक झालं, बाकी काय नाही. तुम्ही डायरेक्ट नाही करू शकत. मग पुन्हा आम्हाला चॅलेंज करावं लागेल आणि मग करणार अरे गटनेते भिका होतो हे सभागृह आपल्या सन्माननीय सदस्य आपलं डिस्कशन झालं असेल तर पुढील कारवाई करूया. माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या पत्रानुसार भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीमधून 26 हे संख्याबळ ठरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ जास्त असल्या कारणाने त्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांचे 3 सदस्य स्वीकृत निवडून येणार आहेत आणि शिवसेना पक्षाचे 24 हे संख्याबळ असल्या कारणाने त्यांचे
2 सदस्य स्वीकृत म्हणून निवडून येणार आहेत. तर भारतीय जनता पार्टी काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीतून मी जी नावं डिक्लेअर करते त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती होणार आहे. श्री तुषार शरद आपटे, श्री शागव अझीमुद्दीन गोरे आणि श्री प्रभाकर विष्णू पाटील या 3 सदस्य निवड झाली असं मी घोषित करते. तसेच शिवसेना पक्ष यांच्याकडून जे 2 प्रमुख नावं आमच्याकडे आलेली आहेत ती आहेत श्री दिलीप गणपत भैकर आणि श्री हेमंत गजानन चतुर्थी. या 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेली आहे असं मी घोषित करते. सदस्य आल्यानंतर नियुक्ती झाली आता नवीन त्यांना सभागृहात बोलवून घ्यावे. त्यांना आज दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे. आज जे आपले मुख्य 2 अजेंडा होते ते म्हणजे उपाध्यक्षाची निवड आणि स्वीकृत सदस्यांची नियुक्ती ही देखील पार पडलेली आहे. मी आज आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या महिला बाल विकास मंत्री अद्विताई तटकरे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा कॅप्टन आशिष दामले तसंच आपल्या मतदारसंघाचे आमदार माननीय किसनजी कथोरे, आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रुचेताई घोरपडे, आमचे गटनेते शरद तेलीजी, राजेंद्र नाईक घोरपडे तसंच माझी बिनविरोध निवड करून दिल्याबद्दल मी शिवसेना प्रमुख वामनजी म्हात्रे आणि गटनेते श्रीधरजी पाटील तसंच सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानते. आज खऱ्या अर्थाचा आपण हा सभागृह बघितला तर खरंच कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती आज महिला राज आहे आणि तसंच यापुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बदलापूरच्या विकासासाठी आम्ही कायमच पारदर्शकरित्या कारभार चालू असं मी आज ग्वाही देते. आज जे नवनिर्वाचित आपले स्वीकृत नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांना मी अभिनंदन करते. धन्यवाद. सदस्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. स्वीकृत सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांना त्यांचा सत्कार झाल्यावर वंदे मातरम झाल्यावर ही सभा संपेल असं मी सांगतो. तुषार आपटे, बदलापूरमधून बीजेपीचे 3 तर शिवसेनेचे 2 स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. 3 आणि 2 अशी ही संख्या जी आपल्याला बघायला मिळाली. यासाठी गेल्या कित्येक वेळेपासून जे लढत या ठिकाणी सुरू होती, तुफान राडा देखील झाला आणि आता अखेर स्वीकृत नगरसेवक आधी जे आहेत भाजपाचे 3, भाजप आणि राष्ट्रवादी युती असल्या कारणाने 3 तर
राष्ट्रवादीचे प्रभाकर पाटील जे आहेत ते आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर शिवसेनेचे जे आहेत 2 स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. दिलीप बनकर आणि हेमंत चतुरे. उपनगराध्यक्षपदी प्रियांका आशिष दामले या विराजमान झालेल्या आपल्याला बघायला मिळाले. हेमंत चतुरे शिवसेनेच्या माध्यमातून हेमंत चतुरे जे आहेत ते देखील आपल्याला इथे स्वीकृत नगरसेवक बाहेर जो जल्लोष आहे तोही आपण आता बघणार आहोत. 15 वर्षात ना झाले. सर्वांनी वंदे मातरमसाठी उभं राहायचंय. खूप खूप अभिनंदन. उपनगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया काय आहे, काय बोलता? नाही, खूप आनंद झालेला आहे. आज खूप आनंद झालेला आहे की आजच्या दिवशी बिनविरोध ही माझी उपनगराध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. जसं मी मगाशीही बोलले की यापुढे बदलापूर शहरासाठी बदलापूरच्या स्वच्छतेसाठी माननीय आम्ही नगराध्यक्षताई आणि मी आम्ही सगळेच आणि या सभागृहाचे सदस्य हे बदलापूरच्या विकासासाठी काम करतो. शेवटच्या क्षणाला आपण बघितलं शिवसेनेने देखील मागे पाठिंबा दाखवला. शेवटच्या क्षणाला त्यांनी अर्ज जो आहे तो मागे घेतला. काय बोला शिवसेनेबद्दल? नाही, खरंच मी शिवसेना प्रमुख वामनदादा म्हात्रे आणि गटनेते आहेत जे आपले श्रीधर पाटील साहेब, त्यांचं मी आभार मानेन की आणि त्यांचे सगळेच शिवसेनेचे जेवढे सदस्य आहेत त्यांचे देखील आभार मानेन की त्यांनी बिनविरोध मला हा पाठिंबा दिलेला आहे. कसा जल्लोष व्यक्त करणार आहात? राष्ट्रवादीचा विजय असो, जय भवानी. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे आहे उपनगराध्यक्ष पद जे आहे आता मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष जे आहेत त्या देखील भाजपाच्या आणि उपनगराध्यक्ष सुद्धा युती आहे म्हटल्यावरती हा जल्लोष जो आहे आता 2 पटीने या ठिकाणी साजरा जो आहे तो केला जातो आहे. खूप जल्लोष जो आहे आपल्याला बाहेर इथे बघायला मिळतो. काय चल ना खाली घेऊन खाली घे ना. आपण बघत आहात या ठिकाणी शिवसेनेचे जे आहेत 2 स्वीकृत नगरसेवक तर भाजपाचे 3 स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते आपल्याला
हो दादा बस दादा काय बोलाल, आज सभागृहामध्ये तुफान राडा देखील बघायला मिळाला, तरी सुद्धा शिवसेनेचे 2 स्वीकृत नगरसेवक जे आहेत निवडून आले. ऐन वेळेवरती आपण उपनगराध्यक्ष पदासाठी देखील माघार घेतली, काय सांगाल? आज खरोखर बदलावर शहरात एक खेलीमेलीचं वातावरण आणि दामले कुटुंब आणि शिवसेनेचं एक फॅमिली रिलेशन आहे. ज्यावेळेस शिवसेना संकट होती त्यावेळेस आशिषजी दामले आणि मला स्वतःचं मत देऊन हे नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मतदान शिवसेनेला केलं होतं आणि त्याची परतफेड करणं हा शिवसेनेचा धर्म आहे. आणि मला वाटतं तो आज आम्ही आजच्या त्यांच्या आशिष दामले यांच्या मिसेसच्या उपनगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या त्यांना तो देऊन पूर्ण केला. परतफेड केली आहे 100%. दादा काय सांगाल की ऐन वेळेवरती अर्ज का मागितला? जे पीठासीन अधिकारी असतात त्यांचा जो नियम असतो ना, आशिषजी दामले यांनी आम्हाला स्वतः आमची दोघांची चर्चा झाली आणि चर्चेनंतरच तो अर्ज आम्ही मागे. 2 नगरसेवक आहेत तरीही तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, काय या मागचं? 2च नगरसेवक जे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले तरीही तुम्ही आनंदी आहात, काय बोलाल यामागे? उपनगराध्यक्ष पद देखील हातातून गेलेलं आहे. 100% आज जरी आमचे शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष या नगरपालिकेतला आहे. भाजपाचे 22 नगरसेवक तर रायगडचे 3 आहे आणि नक्कीच बदलापूरच्या लोकांनी आम्हाला जो कौल दिलेला आहे आणि त्या कौलसाठी या बदलापूरचा विकास करण्यासाठी त्या सभागृहात आम्ही जी बदलापूरची परंपरा 25 वर्षाची सभागृहाची ते मला वाटतं समोरचे लोक पाळतील आणि आम्ही नक्कीच प्रत्येक विकास कामामध्ये एकत्र येऊन काम करणार आहोत. नगराध्यक्ष पद देखील गेलेलं आहे, उपनगराध्यक्ष पद देखील गेलेलं आहे आणि जास्त नगरसेवक असून सुद्धा 2च फक्त स्वीकृत नगरसेवक मिळालेले आहे. मग कुठेतरी शिवसेना या ठिकाणी पुन्हा तसंच काम करणारे का? 100% शिवसेना ही रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. त्यामुळे सत्तेत असो नसो आणि मला वाटतं मागच्याच ते सुद्धा सत्तेत नव्हते त्यांना आम्ही सामावून घेतलं, त्यांना काही वाऱ्यावर सोडले नाही. आम्ही प्रत्येक जण आमचं संख्याबळ मोठं आहे, नक्की त्या सभागृहात आमचं वर्चस्व आहे. काय बोला, स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात, कसं जल्लोष व्यक्त करताय? जल्लोष आता म्हणता नाही येणार. आज शिवसेनेचे शहर प्रमुख वामनजी म्हात्रे असतील, आमचे शिवसेनेचे गटनेते श्रीधरजी पाटील असतील, यांनी आज माझ्या या कामावरती विश्वास ठेवून मला माझ्या परिसरामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून या सभागृहामध्ये आज परत येण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब, गटनेते श्रीधरजी पाटील साहेब आणि आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व नगरसेवक यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो की या सर्वांच्या सहकार्याने या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये एक काम करण्याची संधी त्यांच्या रूपाने आज मला त्यांनी मिळाली. आपण या ठिकाणी जर बघत असाल तर संतोष जो आपल्याला बघायला मिळतो आहे या साईडला आणि हा जो जल्लोष आहे तो अनेक सहज व्यक्त केला जातो आहे. उपनगराध्यक्षपदी जर आपण प्रियंका आशिष दामले जे आहेत त्या विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांच्याच आपण जर बघत असाल तर इथे प्रचंड गर्दी जी आहे जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी इथे आपल्याला बघायला स्वीकृत तर शिवसेनेचे एकूण 2 स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते आज निवडून आलेले आहेत. त्याला
लढत होती ती आज या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये पूर्ण झालेली बघायला मिळते. कारण ज्या काही स्वीकृत आणि उपनगर अध्यक्षपदाच्या निवडणुका होत्या त्या देखील आज पार पडलेल्या आहेत. काय बोलायला आज कशा प्रतिक्रिया असणार आहेत? आनंदी आहे. पहिला दिवस आहे नगरपालिकेत. आता 5 वर्षासाठी लोकांनी निवडून दिलंय, त्यामुळे त्यांची समाजसेवा केली पाहिजे, त्यांचं काम केलं पाहिजे. त्यासाठी आज पहिलाच दिवस नगरपालिकेत सर्वसाधारण सभा चांगल्या पद्धतीने चांगल्या खेलीवलीच्या वातावरण पार पडली. शिवसेनेच्या हातातून उपनगर अध्यक्षपद सुद्धा गेलंय. नाराजी आहे की आनंद? अजिबात नाराजी नाही. नाराजी कसली? एखादं पद मिळालं नाही म्हणून नाराज नाही व्हायचं, काम करत राहायचं. काय बोलाल? कसा जल्लोष आहे? जल्लोष तुम्ही बघू शकता आमच्या बैकर साहेबांना आणि तसंच हेमंत चतुरे हे अनेक वर्षापासून बैकर साहेबांबद्दल बोलत झालं तर मला तर वाटतं माझा जन्म पण नाही तेव्हापासून ते शिवसेनेचं काम करतायत आणि आज त्यांच्या पूर्ण कुटुंबियांची इच्छा पूर्ण झालेली आहे. ते नगरसेवक पद त्यांच्या मागे लागलेलं आहे आणि आता ते शिवसेनेचा भगवा पूर्ण बदलापूर म्हणजे त्यांचं ते कॉर्नरला राहतात, खरवय मानकिवली तिकडून तर कात्रजपर्यंत पूर्ण शिवसेनेचा भगवा फडकवतील ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. दादा काय बोलाल? कसं वाटतं? आज खूप आनंद होता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आपले कुटुंब प्रमुख वामनदादा मात्रगट, श्रीकांत पाटील आणि आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचा पहिले मी आभार मानेन का त्यांनी मला आज ही सभागृहात जाण्याची संधी दिली. आपण बघत आहात अनेक महिला सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये जे निवडणूक प्रक्रिया पार पडली होती ती आपण बघितली. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.